लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रम अर्थात एनकॅप अंतर्गत हाती घेतलेल्या 29 ई चार्जिंग स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्याच्या पहिल्या टप्प्यात 10 ई चार्जिंग स्टेशनची सुविधा नाशिककरांना उपलब्ध होणार आहे। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते। यासाठी तब्बल 87 कोटींचा निधी शासनाने महापालिकेला दिलेला आहे। या निधीतून महापालिकेने यांत्रिकी झाडू, रस्त्यालगत ग्रीनरी, सायकल ट्रॅक, विद्युत दाहिनी असे उपक्रम राबवलेले आहेत। त्याचप्रमाणे शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। यासाठी सुरुवातीला 10 कोटी रुपये खर्चून 20 ठिकाणी ई चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे। 25% कमी दराने हे काम सर्वोटेक पॉवर सिस्टम लिमिटेड या कंपनीने केल्यामुळे 10 कोटींच्या कामासाठी 7 कोटी 43 लाख रुपये खर्च झालेले आहे। पहिल्या टप्प्यात मुख्यालय राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिक रोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन, पंचवटी सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बीडी भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंक रोडवरील मनपा मैदान या 20 ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी अंतिम टप्प्यात आहे। तर ई चार्जिंग स्टेशन करता दर निश्चित करावे लागणार आहेत। यासाठी महापालिकेने राज्यातील अन्य महापालिका तसेच खासगी ई चार्जिंग स्टेशनचे दर मागवले आहेत। दर निश्चितीचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।